वय वाढलं की साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते। परंतु नाशिकच्या एका तरुणावर 28व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागली आहे। ही एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 8 वेळा। एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातला सर्वात तरुण पेशंट असू शकतो। पाहूयात एक रिपोर्ट। वय वर्षे 28 आणि 8 बायपास सर्जरी। 8 बायपास सर्जरी झालेला जगातील सर्वात तरुण पेशंट। तरुणपणी जडला हृदयरोगाचा प्राणघातक आजार। हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये 8 ब्लॉकेज। नाशिकच्या जेल रोड परिसरात राहणारा हा आहे प्रशांत पवार। महापारेषण कंपनीत अभियंता म्हणून काम करतो। हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानं त्यानं अँजिओग्राफी केली। तेव्हा त्याच्या हृदयात 1 2 3 नव्हे तर तब्बल अर्धा डझनहून अधिक ब्लॉकेजेस आढळले। हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये हे ब्लॉकेजेस होते। या तरुणाचं वय आहे फक्त 28 वर्ष। बिचाऱ्या प्रशांतनं नाशिकच्या अनेक हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र एवढी किचकट आणि गुंतागुंतीची नाजूक शस्त्रक्रिया करण्यास अनेकांनी हात आखडता घेतला। अखेर तो उपचारासाठी मुंबईत दाखल झाला। मुंबईत पुन्हा तपासण्या करताना त्याच्या हृदयात 8 ब्लॉकेजेस आढळून आले। त्यापैकी 3 ब्लॉकेजेस 40%, 3 ब्लॉकेजेस 70%, तर 1 ब्लॉक 100% बंद होता। म्हणजेच परिस्थिती एकदम गंभीर होती, अगदी मृत्यूशी गाठ। प्रशांतच्या जेनेटिक्समध्ये कोलेस्ट्रॉल लेवल सातत्यानं वाढण्याचे गुण होते। प्रशांतच्या वडिलांचाही 50शीतच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता। अशा परिस्थितीत मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रशांतवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। हे जे ऑपरेशन झालं त्याच्याबद्दल म्हणजे हे तर अगोदरपासून माहिती होतं, वर्षापासून की आपल्याला ब्लॉकेजेस आहे। कधी ना कधी डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की आम्हाला बायपास किंवा एंजिओप्लास्टी, पण एंजिओप्लास्टी ही जी ती दीर्घकाळ चालणारी नाही, तर बायपास जी दीर्घकाळ होऊ शकते। तर वयानुसार मग ते बायपासच हे जे डॉक्टरांनी जे सजेस्ट केलं होतं। जगात अशा पद्धतीचं हृदय खूपच दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांचं मत आहे। मात्र सुदैवाची बाब म्हणजे हृदयरोगाची समस्या अनुवंशिक असली तरीही सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो, असा विश्वास सर्जन डॉक्टर रमाकांत पांडा यांनी व्यक्त केलाय। भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। 30 साल से उम्र से कम जो हार्ट सर्जरी कभी हुआ है, 1-2 बाईपास होता है, लेकिन ये यूनिक केस है इसलिए कि 8 जगह ब्लॉक था। तो इतना जो क्रिटिकल ब्लॉक 8 आर्टरी में इतना कम उम्र में होना ये पहला बार दुनिया में हुआ है। तो इसलिए उनका जो 8 बाईपास करना पड़ा। प्रशांत पवार आता पुन्हा महापारेषण मध्ये ड्युटी जॉईन करणार आहे। कंपनीनं त्याच्या या गंभीर आजारासाठी 6.5 लाख रुपयांचा खर्च केलाय। याच कंपनीत राहून त्याला आता अपार कष्ट करून मोठ्या हुद्द्यावर पोहोचायचं आहे। प्रशांतच्या हृदयावर सर्जरी सुरू असतानाच त्याची पत्नी प्रसव वेदना सहन करत होती। हॉस्पिटलमधून सुखरूप डिस्चार्ज घेताच आपण बाप झाल्याची गोड बातमी त्याला कळाली। आनंदाचा डबल डोस पवार कुटुंबियांनाही सुखावून गेलाय। रमाकांत पांड्यांनी मला सांगितलं, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन घ्या, मग आपण जे ते करून ते पाहू। तर त्यांनी आम्हाला, माझ्या मुलाला त्याने जीवदान दिलं। त्यांची परिवार सुखी राहो ती अशी देव ईश्वर प्रार्थना करतो। डॉक्टर म्हणे व्यवस्थित आहे सर्जरी, काही टेन्शन नाही। व त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा डिस्चार्ज मिळाला 10 तारखेला, त्यावेळेस आम्हाला 11 तारखेला अजून एक दुसरी गुड न्यूज म्हणजे की त्यांना मुलगा झाला। आधुनिक तंत्रज्ञान उपचारांमुळे आता हृदयरोगावरही उपचार होऊ शकतात, परंतु आपल्याला असा आजार जडल्याच्या भीतीनेच अनेक जण हातपाय गाळून बसतात। प्रशांत पवार सारखी हृदयरोगाशी 2 हात करणारी जिद्द असेल तर मृत्यूवर सुद्धा सहज मात करता येऊ शकते। त्या दृष्टीनं 8 बायपास सर्जरी झेलणाऱ्या प्रशांत पवारला मृत्युंजयच म्हणावं लागेल। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रशांत पवार आहेत। आपण थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, आपण पाहिलं किती किचकट होती ही प्रक्रिया, 8 ब्लॉकेजेस, या सगळ्यावरती आता तुम्ही मात केलेली आहे। काय नेमकी तुम्ही मेडिकल हिस्ट्री सांगाल, कशा प्रकारे याचा सगळ्याचा सामना केला? म्हणजे लास्ट 1 इयर पासून जे होते मला म्हणजे थोडा त्रास होत होता, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढले होते। तर डॉक्टरांकडे ॲडमिट केलं, तर त्याच्यानंतर मग 2-3 दिवस ICUमध्ये राहिल्यानंतर मग डॉक्टरांनी एंजिओग्राफीसाठी सजेस्ट केलं होतं। तर एंजिओग्राफी जी ती केल्यानंतर असं आढळलं की 5 ब्लॉकेजेस आढळले त्यावेळेस। त्यावेळेस डॉक्टरांनी बायपास हे जे ते प्रेफर नाही केलं होतं, म्हणजे बायपास वर्सेस ॲग्रेसिव्ह मेडिकल ट्रीटमेंट असं कन्सिडर केलं होतं की 1 वर्षानंतर की
बायपास म्हणजे 1-2 वर्षानंतर जेवढे दिवस आपण मेडिकल ट्रीटमेंटवरती बरोबर आहे. तेवढे दिवस मेडिकल ट्रीटमेंटवरती मेडिकल ट्रीटमेंट घेतली तुम्ही, पण डॉक्टर नेमकं काय म्हणाले, कशा प्रकारे मग तुम्ही या सगळ्याचा सामना केला? या 1 वर्षामध्ये तर डॉक्टरांचे म्हणणं असं की मागच्या वेळेस जेव्हा हे केलं की त्यावेळेस एज कमी होतं, की यावर एजमध्ये ऑपरेशन करणं, बायपास करणं हे ठीक नाही. आणि एंजिओप्लास्टी पण जे ते जास्तीत जास्त एजवर अबव 40-45 एजवाले असतात त्यांच्यासाठी एंजिओप्लास्टी करतो. तर बायपास जे असेल, पण बायपास या एजमध्ये करायला तरी आता तरी हे नाही की या स्टेजला तरी नाही. जेवढे वर्ष आपण पुढे पोस्टपोन करू शकू तेवढे वेळेस सांगितलं होतं मागच्या वेळेस. पण यावेळेस त्रास वाढल्यामुळे डॉक्टरांनी परत एंजिओग्राफी करायला लावली. एंजिओग्राफी केल्यानंतर मग त्यांना असं आढळलं की एंजिओग्राफीमध्ये जे ब्लॉकेजेस आधीपेक्षा जे आहेत ते वाढलेले आहेत. तर त्यामुळे डॉक्टरांनी बायपाससाठी सजेस्ट केलं. बरोबर आहे, बायपाससाठी सजेस्ट केलं. पण या संपूर्ण काळामध्ये तुमच्यावरती प्रचंड दडपण राहिलं असणार. त्यातच तुमच्या पत्नी होत्या, त्यांना सुद्धा ॲडमिट करण्यात आलं होतं डिलेव्हरीसाठी. त्यामुळे घरातल्या सगळ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असेल. कसा तुम्ही या सगळ्याचा मग सामना करू शकलात? एवढी मोठी शस्त्रक्रिया म्हणजे अगोदरपासून जे 1 वर्षापासून आम्हाला कळालं होतं की बायपास हे करावं लागणार आहे, भविष्यामध्ये केव्हाही करावं लागणार आहे. कारण की 5 ब्लॉकेजेस आहेत. आम्ही भरपूर डॉक्टर्सांना विचारलं की ब्लॉकेज हे जे 1 वेळेस जे वाढले तर ते कमी होत नाही, ॲज इट इज राहतात ते. तर ब्लॉकेज वाढले तर ते कमी होत नाही हे आम्हाला ठाऊक होतं की परंतु भविष्यामध्ये वाढले तर आम्हाला बायपास करावा लागणार हे तर मनामध्ये होतं आमच्या केव्हाही भविष्यामध्ये. तर मग यावेळेस जर त्रास झाला आम्हाला मग बायपास करणं म्हणजे हे तर आमच्या डोक्यामध्ये होतं. आपल्याला त्रास झाला आहे, जर डॉक्टरने सांगितलं की असं आहे, ही सिच्युएशन आहे, तुम्हाला सर्व जे मागच्या वर्षी डॉक्टर सांगत होते की मेडिकल डॉक्टर धर्माधिकाऱ्यांनी पण सांगितलं होतं की मागच्या वेळेसही बायपास वर्सेस ॲग्रेसिव्ह मेडिकल ट्रीटमेंट असं त्यांनी लिहून दिलं होतं, पण CABG वर्सेस. पण ते कसं आहे, डॉक्टर म्हणे त्यांची परत आम्ही ओपिनियन घेतली. डॉक्टर म्हणे यावेळेस जे म्हणे की ब्लॉकेजेस वाढले तर यावेळेस रिस्क ही वाढलेली परत म्हणे. तर परत आणखी पुढच्या वर्षी ब्लॉकेजेस वाढतील, त्याच्यामुळे तुम्हाला बायपास हा एकच पर्याय राहील. म्हणजे मागच्या वर्षी जे डॉक्टर सजेस्ट करत होते की बायपास जेवढे वर्ष टाळता येईल तेवढे वर्ष टाळू म्हणे. पण सर्व डॉक्टरांचे ओपिनियन असं पडलं की जेवढे आम्ही ओपिनियन घेतले, डॉक्टर जगतापकडे गेलो होतो रुबी हॉलला, तिथे त्यांच्या पण ओपिनियन तेच पडलं. आणि इथे डॉक्टर धर्माधिकारी, डॉक्टर वालिया, साईबाबा हॉस्पिटल त्यांचे पण ओपिनियन तेच पडलं. तर बायपास हे करावं लागेल म्हणे, तर त्याची तयारी करा. मग मागच्या वर्षी आमचं प्लॅनिंग म्हणजे होतंच की आपल्याला भविष्यात बायपास करायचे, तर मग डॉक्टरांनी सांगितलं तर करायचं, तर आम्ही यावेळेस करून टाकलं मग बायपास. कारण की ही डोक्यावरती रिस्क घेण्यापेक्षा बायपास केलेलं कधीही बरं. तर डॉक्टरांना प्रश्न विचारला की जरा हे बायपास जर केलं की आम्हाला परत आणखी पुढे रिस्क, डॉक्टर म्हणे तुम्ही जर रिस्क घेऊन चालणार म्हणे परत, तर तुमचे हे जर अटॅक आला तर त्यावेळेस बायपास हे पण होऊ शकणार नाही म्हणे. आणि तुम्हाला जे लास्ट जे पुढचे इयर आहे 30-35 इयर, ती जी रिकव्हरीसाठी जर लागणार असेल तर तुम्हाला आता मस्ट येते. आणि या एजमध्ये जर केलं तर तुम्हाला जी पण तुम्ही या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर आता तुमची कशी तब्येत आहे, म्हणजे कशा प्रकारे मग आता तुम्ही मात करताय आणि प्रकृतीची काळजी कशी घेताय? बायपासचे ऑपरेशन ते 7 तास ते 6 तास चालतं, 6-7 तास. पण हे 8 ब्लॉकेजचे ऑपरेशन हे फार अजूनपर्यंत डॉक्टरांनी केलेलं नव्हतं, 8 ब्लॉकेजचे ऑपरेशन. तर मग हे ऑपरेशन 12.5 तास चाललं. तर ऑपरेशन झाल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की 3 दिवसामध्ये पेशंट हा बेडवरून उठून फिरायला लागेल. तर त्यांच्या म्हणण्यानुसार बेडवरून उठून वॉकिंग वगैरे सर्व खाणं पिणं वगैरे 3 दिवसामध्ये सर्व सुरू झालं आणि आता एकदम नॉर्मल आहे. इच्छाशक्ती असेल आणि मनाने जर खंबीर असू तर अशा प्रकारच्या कुठच्याही प्रकारच्या आजारांचा सामना आपण करू शकतो. वयाच्या 28व्या वर्षी अशा प्रकारे 8 सर्जरी ज्या आहेत त्याचा सामना 28 वर्षाचा तरुण हा धैर्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इव्हिनिंग न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.